मुंबईवरून पुन्हा एकदा राजकारण चांगलं तापलंय। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू विरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा थेट सामना रंगताना दिसतोय। मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव सुरू असल्याचा गंभीर आरोप ठाकरे बंधूंनी आपल्या संयुक्त मुलाखतीतून केला, तर फडणवीसांनी सुद्धा ठाकरेंच्या टीकेवर जोरदार पलटवार केलाय। त्याचाच हा रिपोर्ट। ठाकरे बंधू विरुद्ध फडणवीस सामना। आता त्यांना मुंबईचा तुकडाही हवाय। मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे हे मला असं वाटतं मुंबईत तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही। मुंबई जिंकण्यासाठी अटीतटीची झुंज। भाजप काय म्हणते, मुंबईचा महापौर हिंदू होईल, म्हणजे याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का? ठाकरेंचा हल्लाबोल, फडणवीसांचा पलटवार। जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राची आहे। मुंबईचा महापौर महायुतीचा, मुंबईचा महापौर हिंदूच आणि मुंबईचा महापौर मराठीच। मुंबई कुणाची यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार रणकंदन सुरू झालंय। एका बाजूला मुंबईचा बालेकिल्ला टिकवण्यासाठी उद्धव आणि राज ठाकरे हे दोघे बंधू तब्बल 20 वर्षांनी एकत्र आलेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुतीनं मुंबई जिंकण्याचा विडा उचललाय। प्रचाराच्या ह्या धामधुमीत मुंबईवरून ठाकरे बंधूंनी सत्ताधाऱ्यांवर पहिला हल्ला चढवला। भाजपचा मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा हल्लाबोल ठाकरे बंधूंनी संयुक्त मुलाखतीत केला, तर चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच असेल अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढारी न्यूजच्या माध्यमातून ठाकरेंच्या आरोपांना चोख उत्तर दिलं। आता त्यांना मुंबईचा तुकडाही हवाय। हा विषय फक्त संपत्तीचा नाहीये, आणि ज्या प्रकारे मुंबईमधल्या गोष्टी ज्या आता केंद्र आणि राज्यामार्फत ज्या गोष्टी केल्या जात आहेत किंवा करून घेतल्या जात आहेत, त्या प्रकारचं त्यांचं मुंबईवरती लक्ष आहे। मुंबईकडे त्यांचं ज्या प्रकारे लक्ष देत आहेत MMR रिजनकडे, हे आजपर्यंत कधी घडलं नाही 50-60 वर्षामध्ये, जे आता घडतंय हा धोका सर्वाधिक आहे। ही मुंबईकरांच्या अस्तित्वाची लढाई नाही, ही मुंबईच्या अस्तित्वाची लढाई नाही। जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राची आहे, मुंबई मराठी माणसाची आहे। फडणवीस हे मुंबई बाहेरचे आहेत, त्यांना मुंबईकरांना काय हवंय हे कळणार नाही अशा शब्दात ठाकरे बंधूंनी टोला लगावला होता, तर फडणवीसांनी मी आणि नितीन गडकरींनी मुंबईचा विकास कसा केला याचा पाढाच वाचून दाखवला। देवेंद्र फडणवीस नागपूरचे, अजून बाकीचे सगळे बाहेरचे। मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे हे मला असं वाटतं मुंबईत तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही। बाहेर येऊन ज्यावेळेला तुम्ही ती एखादी गोष्ट बघता, शहर बघता किंवा एखादा देश बघता ना, तुम्हाला समजणारच नाही तिथले प्रश्न काय ते। माझं जन्मस्थान वगैरे खरंच आहे, माझी जन्मभूमी नागपूर आहे, ती थोडी बदलता येते। माझी कर्मभूमी मुंबई आहे, मी इथे करून दाखवलेलं आहे। म्हणून मी असं म्हणालो की बाबा, मुंबईत जन्माला आलेले जन्माला येऊन आता म्हातारे व्हायला लागले तरी मुंबई करता काही केलं नाही। मुंबईचा महापौर मराठी होणार की अमराठी यावरूनही ठाकरे बंधू विरुद्ध फडणवीस असा राजकीय कलकीतुरा रंगलाय। की मुंबईचा महापौर मराठी होईल, भाजप काय म्हणते, मुंबईचा महापौर हिंदू होईल, म्हणजे याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का? मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही? आपले मुंबईचे नेते MIMचे जलील म्हणाले की मुंबईचे आपले म्हणाले वकील साहेब, ते असं म्हणाले की एक बुरखेवाली पण बनेल। दुसऱ्या दिवशी संजय राऊतांसहित सगळ्यांना विचारलं तर ततपप तोंडून शब्दच फुटेरा की उत्तर भारतीय बीरा भाईंदरला म्हटल्यानंतर आमच्या अंगावर जणू काही आता पाकिस्तानचा कोणीतरी आणून आम्ही बसवतोय अशा पद्धतीनं बिलकुल चेकाळून आमच्या अंगावर येणारे त्यांनी बुरखेवाली महापौर म्हटल्यानंतर बोलू नाही शकले। आरोप प्रत्यारोपांच्या हे गदारोळात फडणवीसांनी ठाकरे बंधू आणि वैयक्तिक संबंधांवरती देखील सूचक भाष्य केलं। राज ठाकरे यांच्यासोबतची मैत्री कायम असल्याचं सांगत निवडणुकीनंतर शिवतीर्थवर चहा प्यायला जाण्याचे संकेत दिलेत, मात्र मातोश्रीचे दरवाजे 2019 पासून माझ्यासाठी बंद असल्याचं विधानही फडणवीस यांनी केलं। उद्या या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा जर राज ठाकरेंनी चहा प्यायला बोलवलं तर जाईन, त्याला काय अडचण आहे? त्यात काही शत्रुता नाहीच आहे। ते माझ्यावर टोकाचं बोलतील, मी टोकाचं उत्तर देईल त्याला। पण इलेक्शन झाल्यानंतर आम्ही एकमेकाचे शत्रू नाहीत, त्या ठिकाणी आपली राजकीय संस्कृती आहे। ते माझ्या घरी येऊ शकतात, मी त्यांच्या घरी जाऊ शकतो। मातोश्रींनी माझे करता दरवाजे 19 मध्येच बंद केले। दरवाजे बंद नसते तर तिथेही गेलोच असतो। दरवाजे बंद केल्यानंतर बघा,
मैत्री जी असते ना ही एकतर्फी होत नाही. तुम्ही दरवाजे बंद केल्यानंतर मी येऊन तिथं नॉक करेन ही परिस्थिती माझ्यावर नाही. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आता जेमतेम आठवडाभराचा कालावधी उरलाय. त्यामुळे नजीकच्या भविष्यात हा सामना आणखी टोकदार आणि निकराचा होणार आहे. ठाकरे बंधूंची एकजूट विरुद्ध फडणवीस शिंदेची महायुती, यामुळे मुंबईची राजकीय आखाडा आणखी पेटणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.